तू अजूनही सांगितलंच नाहीयेस मला. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय अगं? कसलं टेन्शन आहे का तुला? तुम्हाला कसं कळतं ना माझ्या मनातलं सगळं? खरंच मला जरा टेन्शन आलंय. म्हणजे मी असं नक्की म्हणजे काय तुम्हाला सांगू नाही शकत आहे मी. पण तुम्हाला माहिती आहे ना की माझं जेव्हा श्रीकांत सरांची लग्न ठरलं होतं तेव्हा मंडपात येताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आपल्या लग्नात आनंदी हरवली होती. आनंदी रस्त्यात हरवली. आता उद्याच्या लग्नात आपल्या काय होईल मला काही कळत नाहीये. म्हणजे काही विघ्न नको यायला, अडथळा नको यायला असं वाटतंय. भावना मी आहे ना, असं काही होणार नाही उद्या. हा, सगळं व्यवस्थित पार पडणार आहे. हो सिद्धिराज, मला माहिती हो, पण आणि तरी तुला भीती वाटत असेल ना, तर त्या गोष्टीचं सुद्धा उत्तर आहे माझ्याकडे. म्हणजे मी तुझ्या जवळ असलो की तुला भीती वाटत नाही ना? अजिबात नाही. मग एक काम कर, आकाशात बघ. हा तारा दिसतोय तुला? हो. त्या ताऱ्याकडे बघ आणि तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ना, सगळी व्यक्त कर. बघच भावना, तुझी सगळी इच्छा नक्की पूर्ण होणार. पण मी तर माझ्या मनात काय तुम्हाला अजून सांगितलंच नाहीये. भावना, अगं दुसऱ्यांदा लग्न करतोय आपण. एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या दोघांना जर एकमेकांच्या मनातलं ओळखता येत नसेल ना, तर काय अर्थ आहे? तू नको टेन्शन घेऊस, मी सगळं बघेन. तू उद्या फक्त छान रेडी हो. और हाँ, डोली सजा के रखना. पण आता खूप उशीर झालाय, झोपतो. हो. बाय. तेव्हा त्या सगळ्या विधी आहेत ना, एकदम धूमधडाक्यात पार होते. आणि हो, भावनाच्या इच्छेनुसार. उद्याचा प्लॅन लक्षात आहे ना? हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. मग मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये का? काहीही झालं वाटेल ते करा तुम्ही, पण उद्याचं लग्न होता कामा नये. मग यासाठी कोणाचा जीव गेला तरी मला फरक पडत नाही. अहो आले आले आले. किती वेळ? सुप्रभात. सुप्रभात. चला उठा पटकन. आज वेळ नाही गप्पा मारायला. पटकन आंघोळ करा, मी चहा सांगते वीणाला. हा, आणि पटकन तयार व्हा. हे कपडे घालायचे तुम्ही आज, बरं का? मला पटकन तयार व्हायला ते राहू द्या, ते नंतर मी बघते. तुम्ही पटकन उठा आणि आंघोळीला जा. मला 5 मिनिटात मी तयार होणार आहे. 5 मिनिटात का? हो. बरं, बघते आता घड्याळच लावते मी. वेळ बघ हा. तू फक्त लगेच. वीणा, हाय. अगं चहा तयार झाला का? हो, होतोच आहे. हे बघ, चहा तयार झाला की पहिलं वरदला उठव. त्याची त्याची तयारी राहील. हो ना, हे झालं की लगेच उठव. हा हा, पटपट करा जरा आता आज. हरीश, हरीश. हाय. अरे भावनाला पार्लर मधून आणायला कधी जाणार आहेस तू? हे काय चाललोच आहे. अरे पळ ना बाळा, कधी पाहुणे येतील. चल चल लवकर. निघालो. हो. सासूबाई तुम्हाला सांगते, लग्न घरात आहे तरी सुद्धा घाई गडबड आपली आहेच. सासूबाई लक्षात आहे ना, आज आपल्या भावनाचं लग्न आहे. तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या रंगाची चांगली अशी रेशमी साडी आणली आहे. छान तयार होऊया. तुमच्या आशीर्वादाशिवाय भावना आणि सिद्धूचं लग्न कसं बरं होईल? बरोबर ना? अगं बाई, नातीचं लग्न आहे म्हटल्यावर काय गोड हसू आलं एका माणसाच्या चेहऱ्यावर. नीलांबरी, हाय.
कुंडावळ्या वगैरे बाकीचं सगळं नीट घेतलंयस ना? काळजी नका करू, सगळं घेतलंय. सगळ्यांची तयारी झाली असेल तर आता तरी निघायचं का? हा मुहूर्त गाठायचंय, आईला लक्षात रेणुका. हो आई. हो अगं मग परत गप्पा काय मारत बसलेस? चल बस सर गाडीत. चला चला. चालायचं? वा हे आले बघा वराठी मागून घोडे. आणि किती उशीर करायचा. चल बैसल गाडीत चल. आणि हा सिद्धिराज कुठे गेला? तो सिद्धू सिद्धू ए सिद्धिराज, कमाल आहे ह्याची पण. काय रे ए सिद्धिराज, तुला काय स्पेशल आमंत्रण द्यायला पाहिजे का रे? चला भेटू तिकडे अरे direct. तुझ्याच लग्नाला जायचंय ना. गाडीवरती कुठं बसताय? बैस की गाडीत. अरे काय चाललंय तुझं? हे का तू बाईक वरनं काय? आल्या ह्या पोराची. आई माझं ठरलंय की मी लग्नाला बाईकवरनं जाणार आहे. अरे बाईक वरून येऊन गाडे पाटलांची इज्जत कशाला घालवतोयस? हे बघ, गाडीत तरी बस, नाहीतर घोड्यावर. अरे अरे स्वतःच्या लग्नाला कोणी बाईक वरून येतं का? अरे अरे तू ऐकायचंच नाही ठरवलंस का? ऐक ना जरा, तू बस ना गाडीत. आई अगं माझं ठरलंय. भेटूया. सिद्धू हा, आता काय सिद्धी सिद्धू हाका मारून गेला तो. चला आता बसा, उशीर होतोय. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नामा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवन. जानू, you're so beautiful. म्हणजे माझी नजर तुझ्यावरून हटतच नाहीये. जयंत, तुला माहिती आहे ना, माझ्यासाठी तुझी कॉम्प्लिमेंट या जगात सगळ्यात जास्त महत्वाची आहे. फायनली जानू, तू माझ्याकडे परत आली आहेस. जयंत, अरे मी कायम तुझीच होते आणि कायम तुझीच राहणार आहे.